नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मी विजयामधून कमळीमध्ये कशी तयार होते. तर बघाच कशी तयार होते. मला सगळ्यात आधी सांग की कमळेचा जो मेकअप आहे तो आम्ही असं होतं की गावाकडच्या मुलीचा आहे. तर तू पहिल्यांदा हा मेकअप जेव्हा केलेला आणि स्वतःला जेव्हा पाहिलेलं तेव्हा कसं फील होतं तुला? खरं तर ह्या मेकअपची मला सवय आहे. कारण की माझी आधीची पात्र जी होती त्यातही मला असं छान साधा सिंपल सेम ऑलमोस्ट काइंड ऑफ सेम मेकअप होता. पण मला हेअरची जास्त गंमत वाटते कारण मी अशा 2 वेण्या आणि प्रॉपर रेड रिबन बांधून असं कधी केलेलं नव्हतं. म्हणजे स्कूल नंतर आत्ताच. ते पण अशा ह्यावाल्या डबल वेण्या. म्हणजे स्कूलमध्ये एक सिंगल वेणी असायची. सो ते मी जेव्हा पहिल्यांदा केलं लुक टेस्टला तेव्हा मला खूप थोडं वेगळंच वाटलं एकदम. म्हणजे शाळेची आठवण आली. पण मजा मस्त वाटतं मला. पण मला वाटतं ही एक आयडेंटिटी झाली आहे कमळी म्हणून माझी. म्हणजे बाकी सगळ्यात तरी हेअरस्टाईल वगैरे ठीक असतात पण 2 वेण्या आणि रेड रिबन बांधून मी कमळी आहे ही माझी आयडेंटिटी. तर हे मला खूप छान वाटतं आणि मला आवडतात. आता त्या वेण्या खूप आवडतात. पण मेकअप म्हटलं ना की बेस येतो. Yes. तो मला एक सांग की कमळेचा ओव्हरऑल बेस कसा असतो? आम्ही क्रायलॉनचाच बेस वापरतो आणि तो खूप न्यूट्रल नॅचरल माझ्या शेड्सचाच ठेवलेला आहे. फक्त तो छान सेट करण्यासाठी मी ही आत्ताच इन्व्हेंट केली आहे के ब्युटीची बनाना पावडर आहे. ती खूप मस्त बेस बसतो त्याने. आणि आत्ताच इन्व्हेंट झाले की मी के ब्युटीचे प्रोडक्ट्स छान ते अफोर्डेबल पण आहेत आणि छान बसतात आणि गुड क्वालिटी पण आहेत. त्यामुळे मी आता ते जास्त वापरायला लागले. की बेसच्या आधी स्किन केअर रुटीन असतं ते तुझं कशा पद्धतीने? खूप मोठं स्किन केअर रुटीन आहे माझं. म्हणजे ते केल्याशिवाय मी झोपत नाही. म्हणजे इथून सेटवरून घरी गेल्यावरती योगिनी ताई मागे बसली आहे. आम्ही बदलापूरला एकत्र होतो त्यावेळी योगिनी ताई माझी रूममेट होती आणि त्यामुळे तिला खूपच चांगलं माहिती आहे की ती चांगलं मोठं रुटीन माझं. हो, शिस्त म्हणजे शिस्त. कितीही थकलेले कितीही वाजू दे मी घरी जाऊन फेस वॉश आणि नंतर स्किन केअर हे करतेच करते आणि मगच झोपते. म्हणजे कितीही दमलेले असू दे मी कितीही शूटिंग केलेलं असू दे काही जगात काहीही झालेलं असलं तरी झोपायच्या आधी तो रुटीन होतो आणि सकाळी नंतर उठल्यावरती आंघोळ केल्यावरती ही सेम रुटीन फॉलो होतो. त्यामुळे काही प्रोडक्ट्स म्हणजे मेडिकेटेड आहेत आणि काही नायसिनामाइड आहे आणि परत सनस्क्रीन मेन आहे आहे आणि टोनर पण असं राईस वॉटर ब्राईटचा थोडा ब्राईटनेस आणि फ्रेशनेस आणण्यासाठी टोनर मी वापरते. सो स्किन केअर रुटीन असं तो वेगळा सेपरेट व्हिडिओ बनवू शकतो. हे सो मोठं स्किन केअर रुटीन आहे माझं. ओके, जो मी आधी फेस वॉश करते जे माझं मेडिकेटेड आहे. त्यानंतर मी एअर ड्राय करते फेस. मी कधीच तोंडाला टिश्यू खूपच घाईत असेल तर टिश्यूने फक्त डॅप करते. पण मी कधीच टालने किंवा कुठल्या कपड्याने पुसत नाही. ते मी नॅचरली फॅन खाली वाळू देते माझा फेस पूर्ण. त्यानंतर मी लावते माझं टोनर आहे एक जे प्लमचं आहे ते राईस वॉटर ब्राईट टोनर आहे मी मगाशी जे म्हणाले ते. त्यानंतर मी सिरम लावते माझं ह्याचं नायसिनामाइड सिरम आहे जे 10% नायसिनामाइड आहे. ते पिगमेंटेशन आणि डलनेससाठी होतं युजफुल. आणि त्यानंतर मी माझं मॉइश्चरायझर लावते जे ते पण मेडिकेटेडच आहे. मॉइश्चरायझर लावल्यानंतर मी माझं सनस्क्रीन लावते जे मेडिकेटेड नाही आहे, जे नॉर्मल आपलं ह्याचं काय बरं मला नाव आठवत नाही आता त्याचं ॲक्वालॉजिकाचं सनस्क्रीन आहे. ते मी वर्षानुवर्ष तेच वापरते आणि ते ट्युबा संपत चाललेत त्याचे एवढं वापरते मी ते. आणि झालं सनस्क्रीन नंतर डन एवढंच असतं. फक्त मेकअपच्या आधी मग मी प्रायमर लावते. सो ही माझी ह्याची रुटीन आहे स्किन केअर. आणि लिप मास्क रात्री लिप मास्क लावते सकाळी लिप बाम लावून येते. पण आता इथे बेस केल्याच्या नंतर कमळीच्या मेकअप मध्ये बेसच्या पुढे काय काय यूज करतेस? बेसच्या नंतर मला हलकं ब्राऊन असं फक्त नॅचरल दिसावं म्हणून आय शॅडोज आहेत. त्यानंतर बेसिक ब्लश थोडंसं कलर राहावा चेहऱ्यावरती. म्हणजे आता बेस केल्यावरती पूर्ण पेल होऊन जातो फेस आपला. सो ते थोडंसं कलर राहावे म्हणून फक्त ब्लश कॉन्टोरिंग वगैरे करतो आम्ही.
आणि लायनर माझं एकदम स्मज हलकंसं दिलेलं आहे, एक बारीकसं. ते पण खूप बेसिक, खूप साधी सरळ गावची अशी आणि सगळ्यांना नॉर्मल अशी, खरंच की ही गावातली मुलगी अशी वाटणारी असं आम्ही मेकअप करतो पूर्ण. सो ते झाल्यावरती मस्कारा हलका, आयब्रो मी माझे फिल करते, थोडीशी हलकी न्यूड, थोडीशी पिंकिश लिपस्टिक लावते आणि डन, कमळी रेडी असते. आणि मी माझी जी लिपस्टिक आहे ती प्रत्येक शोला मी वापरली आहे, म्हणजे हीच कॉन्स्टंट. माझ्या आता तिसरा शो आहे तर तिन्ही शोला माझ्या तिन्ही कॅरेक्टर्सला हीच लिपस्टिक, म्हणजे ही न्यूडिश थोडीशी पिंक आहे त्यामुळे ती जाते त्या साध्याच्या लुकला. आणि जरी तिला जर मला असं थोडंसं असेल की वेगळा काहीतरी लुक आहे तरी ती मी डार्क लावते. सो तीच कॉन्स्टंट लिपस्टिक आहे मेबलिनची. मला एक सांग, एकंदरीत हा मेकअप करताना तुला किती वेळ लागतो? एक पूर्ण हेअर मेकअप आणि कॉस्ट्युम हे सगळं मिळून एक 45 मिनिट्समध्ये मी रेडी असते. मेकअप काढण्यासाठी किती स्ट्रगल असते? हा, ते तर म्हणजे स्ट्रगल नाही म्हणणार मी, मला ते आवडतं, म्हणजे काढूनच घरी जायचं, किंवा जर खूपच घाई असेल तर मी जाते, पण मी तो मेकअप काढते. त्यासाठी मी ऑइल नाही वापरत, ते एक बायोडर्माचं मायसेलर वॉटर आहे त्यासाठी, तीही मोठी प्रोसेस. ताई तिथून बघून हसते की सगळ्या प्रोसेस आहेत माझ्या ज्या मी पाळते. सो मेकअप काढून छान घरी जाऊन मग फेस वॉश आणि बाकी स्किन केअर रुटीन सुरू असते. पण विजयाला विचारलं की सिम्पल मेकअप स्टेप्स काय असतील तर काय असतील? एक तर मला खूप म्हणजे मुळातच नॅचरल राहिलेलं खूप आवडतं. स्किन केअर केल्यावरती ना फक्त एक कॉम्पॅक्ट पावडर वापरली, दॅट्स इट, बस. हेच सिम्पल मी म्हणेन. पण त्यातही थोडंसं पुट टुगेदर वाटायचं, असं की थोडंसं खूपच आपले डार्क सर्कल्स झालेत असं वाटत असेल तर थोडंसं फक्त कन्सिलर अंडर आयला लावायचं आणि बाकी पुढे तुमची नॉर्मल नॅचरल स्किन छानच दिसत असेल तर ती तशीच ठेवा. आणि फक्त मस्कारा विसरू नका आणि आयब्रोज आणि लिपस्टिक, बस, दॅट्स इट, डन. पण मेकअप बॅग मध्ये असं असतं ना मुलींचे की या गोष्टी असल्याच पाहिजे, अशा जर मी विजयाला 3 गोष्टी विचारल्या तर त्या कोणत्या असतील? ओके, मेकअप कॅटेगरीचं म्हणशील तर प्रायमर खूप इम्पॉर्टंट आहे. मला असं वाटतं आपण तो खूप त्याला निग्लेक्ट करतो, पण प्रायमर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे प्रायमर सगळ्यात पहिले. आणि थोडंसं कव्हरेज हवं असेल तर कन्सिलर, जे आपण जर अजून थोडंसं वाढवायचं असेल तर ते फेसला, फुल फेसलाही लावू शकतो, त्यामुळे कन्सिलर. म्हणजे आता हा पाहिजे, म्हणजे प्रायमर तर पाहिजे, कन्सिलर हवं आहे. ते सेट करायला कॉम्पॅक्ट असेल तरी चालेल, म्हणजे लूज पावडर नसेल तरी चालेल, कॉम्पॅक्ट चालेल, दोन्ही चालेल. आणि लिपस्टिक आणि मस्कारा, बस एवढं होऊ शकतं. पण कलाकारासाठी ना मेकअप म्हणजे एक थेरपी असते. हो. सो विजय तुझ्यासाठी काय मेकअप? मग मला इन जनरलच नटण्याच्या सगळ्याच गोष्टी खूप आवडतात पहिल्यापासून. सो मला आवडतं मेकअप करायला आणि असं काय त्यात म्हणजे खरंच थेरप्युटिक आहे. म्हणजे तो एक वेळ असतो जिथे आपण छान शांत, मी माझा जेव्हा मेकअप करते तेव्हा मी फुल कॉन्सन्ट्रेशन करून त्यात एनग्रोज होऊन पूर्ण करत असते, त्यामुळे ते होऊन जातं. मग खरंच थेरप्युटिक वाटतं. पण अशा असतात ना की मेकअप टिप्स असतात ज्या तू फॉलो करते, अशा कोणत्या आहेत ज्या मेकअप टिप्स? स्किन केअर करा प्लीज. हेच मेकअप टिपचं, म्हणजे टिप असं म्हणता येणार नाही ह्याला मेकअपचं, पण जर तुमचं स्किन केअर खूप छान असेल ना तर मेकअप खूप छान बसतो, त्यामुळे हा ऍक्च्युली, आणि ते केलंच पाहिजे. मेकअप काढणं आणि स्किन केअर फॉलो करणं, हा, किती जगाच्या पाठीवर काहीही झालं तरी हे करणं म्हणजे लिटरली. कितीही वाजले तरी, किती काही झालं तरी मी ते करते. म्हणजे आता मी घरी जरी गेले ना पनवेलला तरी मला खूप लेट होतं पोचायला वगैरे, तरी मी ते सगळं करणार आणि मगच झोपणार. सो डिसिप्लिन आहे. म्हणजे आपण स्वतःला थोडीशी शिस्त लावली आपल्यासाठी येते, आपल्या चांगल्यासाठी. तर समोर काही खायला प्यायला आलं की ती तिचं आवडीचं असतं. ऍक्च्युली हा, मी नाहीच म्हणजे खूप कंट्रोल. फ्रेश दिसते आणि आपल्याला अशी छान बघण्यात. आणि सगळ्यात तिसरं मी सांगेन की तिचा हसमुख असते, सतत पॉझिटिव्ह असते आणि हसमुख असते, तिचा खूप मोठा फूट आहे. पण मला असं पटपट जर तू आता जो मेकअप त्याच्या स्टेप सांगशील तर कशा सांगशील?
तर मी पहिले प्रायमर लावला, मग त्यानंतर मी क्रॅलॉनचा बेस केला अख्खा फेसला. त्यानंतर ती के ब्युटीची पावडर आहे, लूज बनाना पावडर, त्याने सेट करून घेतला माझा मेकअप. त्यानंतर काय केलं, आय शॅडो केले ब्राऊन नॅचरल वाटण्यासाठी. त्यानंतर मी आयलायनर स्मच केलं. त्यानंतर छान काजळ लावलं, मस्कारा केलं. तर मस्काराचं मी काय करते, थोडंसं लॅश कर्ल करते आणि मग मस्कारा लावते, ज्याने छान लिफ्ट मिळतो आणि ते जास्त नॅचरल वाटतात. त्यानंतर ब्लश लावलं आणि कॉन्टोरिंग केलं थोडंसं फेसला, कलर आणि छान सगळे कलर्स एकत्र यावे म्हणून फेसवरचे. आणि आता मी आयब्रो फिल करते आणि मग लिप बाम लिपस्टिक आणि डन. एक शेवटचं हेल्दी स्किन टिप्स असतात, मला काय देशील? कंट्रोल, सेल्फ कंट्रोल सगळ्याच गोष्टींवर, जो मला जे खूप आहे माझ्यात, खूप. मी जगाच्या पाठीवर तुम्हाला सांगितलं की हे तुला आजपासून नाही खायचं, ओके फाईन, मला चालेल, मला काय फरक पडत नाही. मुळातच मी गोड आवडत नाही मला इतकं, त्यामुळे ते कंट्रोल होऊन जातं. प्लस तेलकटही मी खूप अवॉइड, नाहीच्या बरोबरच खाते. आणि पाणी भरपूर पिते, भरपूर म्हणजे खूप पिते पाणी. आणि असं आहे की संध्याकाळीचा नाश्ताचा मी एक जुगाड फाइंड आउट केला आहे. जुगाड म्हणजे खूप लोक खातात, खूप लोक सकाळी खातात ओव्हरनाईट चिया ओट्स जे असतं ना, आपण ते ब्रेकफास्टला खूप लोक खातात रात्री भिजवून वगैरे. तर ते मी संध्याकाळचा नाश्त्यासाठी खाते. कारण की काय होतं, सेटवरती बऱ्याचदा काही ऑइली गोष्टी येतात आणि रोज काय बाहेरचं खायचं किंवा रोज काय बनवून आणायचं हा खूप प्रश्न असतो. म्हणजे सकाळी आपण बनवून आणू शकतो, संध्याकाळचं कसं करणार. सो स्प्राउट्स वगैरे तर मी आणतेच, पण त्याने जास्त पोट भरत नाही. संध्याकाळी खूप भूक लागते ना आपलं संध्याकाळी. मग मी ते रोज आणि वर्षानुवर्ष मी तेच खाते रोज. मला परवाच कोणी सई मला म्हणत होती की तुला कंटाळा नाही येत का हे खाऊन. मी म्हटलं नाही, मला त्याची सवय झाली आणि ती चांगली सवय, म्हणजे खूप चांगल्या सवयी लावल्यात. मी चहा कॉफी ही नाही पित, त्यामुळे चांगल्या सवयी लावून घेतल्यात मी त्यामुळे. आणि मला असं नाही की हे हवंच आहे किंवा ते हवंच आहे, खूप नॅचरल आणि हेल्दी गोष्टींच्या सवयी लागल्यात मला, त्यामुळे होऊन जातं. मला असं नाही की मलाही पिंपल्स आणि ॲक्नेचा प्रॉब्लेम नाही, मला आहे, पण मला ते हॉर्मोनल आणि खूप हेक्टिक झालं, झोप नाही झाली तर होते. पण मी प्रयत्न करते त्यातूनही. तर खूप चांगल्या सवयी मी लावल्यात स्वतःला, त्यामुळे होतात. आणि हे मी तेच म्हणत होते की मलाही ॲक्ने, पिंपल्स आणि डार्क स्पॉट्स या सगळ्याच गोष्टींचा प्रॉब्लेम आहे. असं नाही की माझी स्किन खूप छान आहे, पण ती कधीतरी खूप छान असते आणि कधी खूप वियर्ड असते. पण ते पण आपल्या म्हणजे माझ्या रुटीन आणि या सगळ्यामुळे. पण त्यातल्या त्यातही मी प्रयत्न करते की मी काय करू शकते. म्हणजे आता झोप, तर आता सिरियल करतो आपण, त्यामुळे तेवढं शूटिंग आवर्स होतातच. पण ठीक आहे, त्यातूनही मी मध्ये मध्ये जर वेळ मिळाला चुकून तर पटकन मी कुठेही झोपू शकते. म्हणजे असे आत्ता मला म्हणालेच की झोप मी अशी झोपू शकते. सो इतकी माझं ब्रेन आणि बॉडी इतकं ट्रेन झालं या गोष्टीला की मी थोडीशी झोप काढून घेते पटकन, त्यामुळे फ्रेश वाटतं छान पॉवर नॅप घेतली की. आणि डाएट छान ठेवायचं, क्लीन ठेवायचं. कमळेच्या मेकअप मधली एक गोष्ट जी तुला फार आवडते? मी मेकअप असं नाही म्हणणार, मला वेण्या फार आवडतात तिच्या. त्यामुळे मेकअप तर बेसिक आहे, जसं मी स्टार्टिंगलाच म्हणाले की मेकअप बेसिकच आहे. आणि आमचा राजदादा आहे जो रोज माझा मेकअप करतो, तो छानच करतो. फक्त वेण्या ज्या आहेत ज्या मला खूप आवडतात असं मी म्हणेन. तर अशी होते तुमची कमळी रेडी, म्हणजे हेअर आणि मेकअप. आता मी कॉस्ट्युम चेंज करून आले, ती फुल रेडी. आणि मी ज्या टिप्स आणि सगळ्या गोष्टी ज्या सांगितल्यात शिस्तीच्या आणि त्या तुम्हाला कशा वाटल्या आणि त्या तुम्ही फॉलो करणार आहात का, आणि माझा लुक कसा वाटतो तुम्हाला, या सगळ्याबद्दल तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.